मी फक्त एवढाच कांदा तुम्हाला दाखवला, असा डोंगराळ भागाजवळ कित्येक जणांनी कांदा फेकला आहे। आता हा प्रश्न का न्यूजवाले दाखवत नाही, न्यूजवाल्यांना हा कांदा का दिसत नाही बघून घ्या तुम्ही। हो, तर नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढा वाईट परिस्थिती दाखवणार आहे ती शेवटपर्यंत पहा फक्त तुम्ही। शेतकऱ्यांची कांदा परिस्थिती काय आहे सध्या। 100 ते 150 ट्रॉल्या कांदा आमचा डायरेक्ट पूर्णपणे आमच्या गावात शेतकऱ्यांची पूर्ण वाया गेला आहे। जो मार्केटला आपण घेऊन गेलो तर 100-150 रुपये क्विंटल जातो, त्याच्यामुळे घेऊन जाण्याचं सुद्धा भाडं निघत नाही। तर तुम्हाला अजून दाखवतो पुढं मी किती वाईट परिस्थिती आहे, पाहून घ्या तुम्ही। हे बघा किती गंज मारले आहेत, पाहू शकता तुम्ही। बघा तुम्ही कितला पसरलेला आहे, एकदम प्युअर माल फेकून दिला आहे डायरेक्ट। परिस्थिती एवढी वाईट आहे, पाहून घ्या तुम्ही किती बोगस काम आहे, पाहून घ्या। इकडे बघून घ्या तुम्ही, पाहून घ्या। कांद्या पिकाला भाव तर नाही, पण या वर्षी अवकाळी पावसाने एवढं वाईट केलं की डायरेक्ट शेतकऱ्यांना सध्या आता भांडवल सुद्धा नाही। आणि त्यातच आपले नरेंद्रजी मोदी सांगतात पेट्रोल डिझेलचा गॅसचा वापर कमी करा। काय कमी करा, घ्यायला पैसे पण पाहिजे ना आपल्याजवळ। तर काय सांगायचं, आत्ता जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे की ती डायरेक्ट म्हणजे रुपयासुद्धा राहत नाही। आत्ता शेत जमीन जी आपल्याला तयार करायला जो भांडवल लागतो त्यात पण रुपया राहत नाही डायरेक्ट। आणि आता जे पुढं आता पावसाळी पिकाला जो भांडवल लागतो त्यालासुद्धा भांडवल नाही। मी माझ्यावरून सांगतो, इतर कोणत्याही शेतकऱ्यांना डायरेक्ट शेती ह्या वर्षी पुरडत नाही, पूर्णपणे लॉसमध्ये गेला आहेत। आता हा प्रश्न का न्यूजवाले दाखवत नाही, न्यूजवाल्यांना हा कांदा का दिसत नाही बघून घ्या तुम्ही। हो, मी फक्त एवढाच कांदा तुम्हाला दाखवला, असा डोंगराळ भागाजवळ कित्येक जणांनी कांदा फेकला आहे। तर हा प्रश्न का न्यूजवाले दाखवत नाही कांद्याचा। एवढा कांदा जर आम्ही फेकून दिला आहे तर न्यूजवाल्यांना दाखवायचं काम आहे ना। हो, न्यूजवाल्यांना भाव जर 2-5 रुपये वाढले तर ते कसे सांगतात, ओरडून सांगतात भाव वाढले। आपला कस्टमरला पुरवडत नाही। मग हे का दिसत नाही, न्यूजवाले हे का दाखवत नाहीत। आता मोठमोठे न्यूज चॅनल आहेत, यांना हा कांदा फेकलेला कांदा का दिसत नाही। तर न्यूजवाले का दाखवत नाही यावर पूर्णपणे मी ठामपणे उत्तर देतो की यावर फक्त शेतकरी वर्ग हा शेतकऱ्यांच्या मागे, सरकार तर नाही, सध्या निसर्ग पण नाही। आणि यावर्षी या न्यूजवाले तर जाऊ द्या, यांच्या मागे काही लागून उपयोग नाही। हे कधी दाखवणार पण नाही शेतकऱ्यांचे हाल आणि किती कष्ट असतो, त्यांना माहीतच नाही ना शेतामध्ये काय राबावं लागतं असं। चला तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भेटू। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका। रामकृष्ण हरी।